नमस्कार. हा एक विनोदी लेख मला सुचला. मी तो लिहिला. त्या लेखाला मी नाव दिलं आहे प्राण्यांची भाषा. प्राण्यांची भाषा. आपण माणसं जसं आपल्या भाषेमध्ये एकमेकांशी बोलतो, कधी भांडतो, तसं मुके प्राणी पशुपक्षी देखील त्यांच्या त्यांच्या भाषेत एकमेकांना बोलत असतात. त्यांची भाषा त्यांना कळते. त्यांना आपली आणि आपल्याला त्यांची भाषा कळत नसते. शब्द बोलणे हे त्यांना कळते. हो ना. आता समजा दोन कुत्रे समजा ते रस्त्यावर समोरासमोर आले. दोन कुत्रे की आपल्यासारखंच तेही त्यांच्या भाषेत एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणत असतील. म्हणजे त्यांच्या भाषेत भो 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 करत असतील. आपल्याला समजत नाही, पण त्यांना कळतेच की. असो, तर त्यांच्या घरामध्ये एखादी कुत्री आपल्या कुत्र्याला म्हणजे तिच्या नवऱ्याला त्यांच्या भाषेत म्हणत असेल, भो भो भो, हो जा की लवकर बाहेर कुठेतरी रस्त्यावर पडलेलं अन्न घेऊन या खायला, मला भूक लागली, भो भो भो. ते ऐकून तो नवरा म्हणत असेल, अगं थांब की थोडं, भो भो भो, माझं सगळं आटोपलं की म्हणजे जातोच, भो भो भो. असा त्यांचा संवाद त्यांच्या भाषेमध्ये होत असेल. मग ती कुत्री पुढं म्हणेल, सावकाश जा हो जरा रस्त्यानं, कोणी हाड हाड म्हणलं तरी भिवू नका, या माणसांना सवयच असते हाड हाड करायची, भो भो भो. मग तो नवरा कुत्रा म्हणेल, अगं घाबरू नकोस, मी कुणावरही भुंकणार नाही, कारण भुंकणारे कुत्रे चावत नसतात हे या माणसांना चांगलं ठाऊक आहे, भो भो भो. असा त्यांचा संवाद होत असेल. असो, आता हे झालं कुत्र्यांचं. आता आपण बघू मांजरांचं. आता समजा दोन मांजरं आहेत, म्हणजे एक मांजरी आणि दुसरा बोका, तिचा नवरा. त्यांचा संवाद असा होत असेल. बोका म्हणेल, म्याव म्याव म्याव, काय गे, आज काय आणू तुला बाहेरून खायला, उंदीर का चिचुंदरी. मग ती मांजरी म्हणेल, काहीही आणा चालेल, पण रस्त्यावरून थोडं जपून जागं बाई, एखादं मोठं कुत्रं अंगावर आलं तर पंचायत, म्याव म्याव म्याव. मग तो बोका म्हणेल, अगं काळजी करू नकोस, म्याव म्याव. मग ती मांजरी म्हणेल, आणि समजा काही नाही सापडलं खायला, तर तो समोरचा हॉटेल मालक रस्त्यावर कोपऱ्यात त्याचं शिळं अन्न टाकून देतो, ते घेऊन या, आजच आणा खायला मला, कारण उद्या मला सोमवार आहे, काही खायचं नाही, म्याव म्याव. असा त्यांचा संवाद होत असेल. हो ना. तर अशा प्रकारे मुके प्राणी एकमेकांशी बोलत असतील त्यांच्या भाषेत. ही फक्त दोन उदाहरणं आपण दिली. पक्षी देखील आकाशात उडताना बोलत उडत असतील, काव 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 किंवा चिव 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 करून आपल्या भाषेत संवाद करत असतील. आणि या सर्व पशुपक्ष्यांची भाषा त्यांना कळते. मग त्यांचा सगळा संवाद आपल्यासारखाच असतो. हो ना. अच्छा, नमस्कार.